नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या वैष्णवी शिंदे टेक या मराठी चॅनलवर। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की जर का तुम्ही स्वतःचे व्हिडिओ पाहत असणार तर काय होतं, तुम्ही जर का स्वतःचे व्हिडिओ पाहत असणार तर तुमचं जे चॅनल आहे ते ग्रो होते की नाही, आणि तुमच्या चॅनलवरती बॅड इम्पॅक्ट पडतो की गुड इम्पॅक्ट पडतो, हे सर्व काही या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, आणि जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा। तर चला तर आपण आपल्या मेन टॉपिकला सुरुवात करूया। खूप सारे नवीन क्रिएटर्स असे असतात की त्यांना असं वाटते की जर का मी माझे व्हिडिओ पाहिले तर माझे जे व्ह्यूज आहेत ते गेन होतील आणि माझं जे वॉच टाइम आहे तो गेन होणार आणि जे माझं चॅनल आहे ते लवकरात लवकर ग्रो होऊन माझं चॅनल मॉनिटाईज होणार। परंतु हा त्यांचा खूप मोठा गैरसमज असतो। तर जेव्हा आपण यूट्यूबवर आपलेच व्हिडिओ पाहत असतो तेव्हा जो आलेला व्ह्यूज असतो तो काउंट तर केला जातो, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, जर का आपण सतत एकाच डिव्हाइसवरून व्ह्यूज गेन करण्याचा प्रयत्न केला आणि जे आपला जे वॉच टाइम आहे तो जर का गेन करण्याचा प्रयत्न केला तर हे यूट्यूबच्या लक्षात येतं आणि हे यूट्यूब याला इनव्हॅलिड मानतं। तर यूट्यूबचा जो अल्गोरिदम आहे तो खूप स्मार्ट आहे, तो पटकन ओळखतो की जो व्ह्यूज आलेला आहे तो कुठून आलेला आहे, कोणत्या डिव्हाइसवरून आलेला आहे आणि जो वॉच टाइम आहे तो कुठून गेन केलेला आहे, हे सर्व काही तो चेक करत असतो। आणि सोबतच जो व्ह्यूज आलेला आहे तो ऑडियन्स कडून आलेला आहे की क्रिएटर स्वतःचे व्हिडिओ पाहत आहे हे सुद्धा ते ओळखतो। तर त्यामुळे तुम्ही अशा चुका करू नका आणि तुमचे जे चॅनल आहे ते धोक्यात टाकू नका। खूप सारे नवीन क्रिएटर्स असे असतात की जे स्वतःचा 4000 घंटे वॉच टाइम पूर्ण करण्यासाठी स्वतःचा जो व्हिडिओ असतो तो लावून ठेवत असतात आणि घरातील जे इतर मोबाईल असतात त्यावरती ते सुद्धा लावून ठेवत असतात की त्यांना असं वाटते की नाही, असं जर केलं तर आपला जो वॉच टाइम आहे तो लवकरात लवकर कंप्लीट होईल आणि आपलं जे चॅनल आहे ते लवकरात लवकर ग्रो होईल आणि मॉनिटाईज होईल। परंतु ही जी पद्धत आहे ती चुकीची पद्धत आहे आणि यूट्यूब काय करतं, अशा चॅनलला ग्रो करत नाही। आणि जेव्हा आपण यूट्यूबचं जे चॅनल आहे हे जेव्हा आपण मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करतो तेव्हा काय होतं, अशा छोट्या चुकांच्याने आपलं जे चॅनल आहे ते मॉनिटाईज होत नाही। तुम्ही जर का तुमच्या चॅनलवरचे व्हिडिओ पाहत असणार तर तुम्ही जे व्हिडिओ पाहता आहेत ते एका लेवलपर्यंत पाहू शकता, त्या लेवलच्या वरती तुम्ही पाहू शकत नाही। तर ती लेवल काय आहे, तुम्ही 1 वेळा पाहू शकता, 2 वेळा पाहू शकता, जास्तीत जास्त 4 वेळा पाहू शकता आणि जास्तीत जास्त जर का म्हटलं तर तुम्ही 10 वेळा पाहू शकता, पण त्यावरती तुम्ही पाहू शकत नाही। कारण असं की तुम्ही जर का त्यावरती जर का पाहायचा प्रयत्न केला तर जे व्ह्यूज आलेले असतात जे वरचे ते काउंट होत नाही आणि यूट्यूब याला काय करते, इनव्हॅलिड मानतं। तर त्यामुळे तुम्ही अशा चुका करू नका आणि दुसऱ्यांनाही सांगा की अशा तुम्ही चुका करू नका। खूप साऱ्या नवीन क्रिएटर्सला असं वाटतं की आपण जो यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो कसा दिसत असेल, काय दिसत असेल। तर असं नाही की ते तुमच्याच मनामध्ये शंका येतात, त्या माझ्या मनामध्ये सुद्धा शंका येत असतात। तर काय करायचं, जेव्हा आपण तो व्हिडिओ एडिट करतो आणि एडिट करून सेव्ह होतो तेव्हा काय करायचं, गॅलरीमध्ये जायचं आणि गॅलरीमधून चेक करून घ्यायचं की कसं आहे, काय आहे, आणि नंतर तो यूट्यूबवर अपलोड करायचा। याने काय होतं, तुमचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचे निवारण होऊन जाते। तर परंतु मला तरी असं वाटतं की स्वतःचे व्हिडिओ पाहायलाच नाही पाहिजे। कारण असं की आपण वर्षभर या चॅनलवरती मेहनत घेत असतो, व्हिडिओ काढत असतो, व्हिडिओ एडिट करत असतो, व्हिडिओ एडिट करून अपलोड करत असतो, खूप सारा टाइम याच्यामध्ये लागत असतो। तर शेवटी जर का हे चॅनल मॉनिटाईजच झालं नाही तर याचा काहीच अर्थ नाही। फक्त माझं सांगण्याचं तात्पर्य असं आहे की मी ज्या चुका केल्या त्या चुका तुम्ही करू नका। मी ज्या चुकांमधून शिकले तेच मी तुम्हाला सांगत आहे आणि तुमचं जेवढं चॅनल तुम्ही सेफ ठेवचाल तेवढंच तुमच्यासाठी चांगलं राहणार। त्यामुळे तुम्ही अशा चुका करू नका आणि यूट्यूब जे आहे ते अशा चॅनलला पुश सुद्धा करत नाही। तर त्यामुळे तुम्ही तुमचं चॅनल सेफ ठेवा। तर मित्रांनो, काय होतं माहिती आहे का, जे नवीन क्रिएटर्स असतात त्यांना या क्षेत्रामधली जास्त माहिती नसल्यामुळं त्यांच्याच्याने अशा चुका होत असतात। तर काही जण काय करतात माहिती आहे का, चॅनल मॉनिटाईज होण्याअगोदर अशा चुका करत असतात आणि काही जण चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर अशा चुका करत असतात। तर चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर अशा चुका का नाही केल्या पाहिजेत, तर जो यूट्यूबचा अल्गोरिदम आहे त्याला असं वाटतं की जो क्रिएटर आहे तो स्वतःचे व्हिडिओ बघत आहे, म्हणजेच व्हिडिओवरचे ॲड बघत आहे आणि स्वतःचे व्हिडिओवरचे ॲड्स वगैरे पाहून स्वतः पैसे बनवण्याचा प्रयत्न करत आहे। तर यूट्यूबला असं लक्षात येतं आणि यूट्यूब काय करतं, असे जे चॅनल आहे त्यांना डिमॉनिटाईज करतं आणि खूप सारे जे चॅनल आहे ते अशाच चुकांच्याने डिमॉनिटाईज सुद्धा झालेले आहे। आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर जे आपलं इन्कम जनरेट झालेलं असतं ते इन्कम सुद्धा आपल्याला मिळत नाही। तर त्यामुळे तुम्ही अशा चुका करू नका, तुम्ही सावध व्हा आणि तुमचं जे चॅनल आहे ते डिमॉनिटाईज करून घेऊ नका।
तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या वैष्णवी शिंदे टेक या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.